सर्वांना जय मूल्यवासी। मी ॲडव्होकेट विद्या त्रिरत्ने, राष्ट्रीय सचिव बहुजन मुक्ती पार्टी नवी दिल्ली। आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलो आहोत कलेक्टर ऑफिसला, जे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्हास्तरीय कलेक्टर ऑफिसला हे निवेदन देण्यात येत आहे आणि हे पथविक्रेत्यांना जो अवरोध केला जात आहे त्याच्या विरोधात आम्ही हे निवेदन आज देत आहोत। हा जो कायदा आहे द स्ट्रीट वेंडर ॲक्ट, हा कायदा 2014ला केंद्रामध्ये लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2016ला महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला। त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष झाली। आजही पथविक्रेत्यांचे जे हाल आहेत ते कुत्रे खाणार नाहीत अशा प्रकारचे हाल आहेत। आजही ते असे चादरी लावतात, ठेले ठेवतात आणि BMC वाले आले की पटपट उचलून पळून जातात। त्यात बऱ्याचदा त्यांचा गेलेला माल परत येत नाही। काही लोक पैसे द्यायचे राहिलेले असतात तेही त्यांचे जातात आणि त्यांचं प्रचंड प्रमाणात असं नुकसान होतं। सरकारने हा जो कायदा काढला आहे त्याचे नियम लावले आहेत ते सगळेच्या सगळे नियम अक्षरशः धाब्यावर बसवलेले आहेत। कारण ज्यांचा माल जप्त केलेला आहे तो 2 दिवसांच्या आत परत द्यावा आणि पावती त्यांना देण्यात यावी सर असं सांगितलेलं असताना सुद्धा माल हिसकावून घेतला जातो पण पावती दिली जात नाही आणि जो माल घेतलेला आहे तो पुन्हा त्यांना मिळत नाही। त्या गरीब लोकांनी तो माल कुठून आणायचा? टोपल्यांतून आणलेला माल असतो, 1000, 500, 600 रुपयांचा माल, तो सुद्धा त्यांचा महानगरपालिका जप्त करत आहे। महानगरपालिकेने हे बघितलं पाहिजे की फुटपाथ हटाव असं सांगितलेलं आहे, फुटपाथवरच्या लोकांना तिथून हटवा असं सांगितलेलं नाही आहे आणि म्हणून फुटपाथवर जे लोक बिझनेस करतात ते त्यांच्या उपजीविकेचं माध्यम आहे। मुळात जो ॲक्ट आहे तो ॲक्ट त्यांचं प्रोटेक्शन करणारा ॲक्ट असला पाहिजे, प्रोटेक्शन करावं असं त्या ॲक्टमध्ये म्हटलेलं आहे। तरीसुद्धा BMCच्या माध्यमातून त्यांना कुठलंही संरक्षण मिळत नाही आणि त्यामुळे आज ते हवालदिल झाले आहे। ज्यांचं हातावरचं पोट आहे, रोजची उपजीविका त्यांची या कामावर चालते। जो काही सकाळी विकत घेतलेला माल आहे तो दिवसभर ट्रेनमध्ये असेल किंवा फुटपाथवर असेल तो विकून त्या उपजीविकेच्या माध्यमातून त्यांना जे काही पैसे मिळतात त्यावर त्यांचं गुजारण होत असते, त्यांचं कुटुंब चालत असतं, त्यांच्या 2 वेळच्या अन्नाची सोय त्यातून होत असते आणि बहुजन समाजातले सगळे लोक यामध्ये इन्क्लूड आहेत। SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, मायनॉरिटी ह्याच लोकांचे हे बिझनेस आहेत आणि ह्या गरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना जे संख्येने बहुसंख्य आहेत परंतु आज त्यांना त्यांचा रोजचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा सरकार निर्बंध लादत आहे। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका त्यांच्या ह्या व्यवसायावर बंदी घालून त्यांच्या उपजीविकेचं साधन बंद करत आहे आणि या विरोधात आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। जर सरकारने त्यांना संरक्षण दिलं नाही, आता संरक्षण देताना कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत तर फुटपाथवरच त्यांना सुरक्षित जागा दिली पाहिजे। त्यामध्ये महिलांसाठी सुद्धा विशेष जागा असली पाहिजे कारण महिलांना त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नुकसान नाही झालं पाहिजे। पथविक्रेत्यांच्या मालाला कुठल्याही प्रकारे नुकसान नाही झालं पाहिजे। पथविक्रेत्यांना सुरक्षित ठेवलेली जागा सोडून फुटपाथला वेगळी जागा दिली पाहिजे। अशा प्रकारे जर त्यांचं संरक्षण केलं तर निश्चितच ते त्यांच्या उपजीविकेचं माध्यम व्यवस्थित सांभाळू शकतील आणि त्यांचे सुद्धा गुजारण होईल। कारण एखाद्या नागरिकाला हा हक्क आहे की त्याने अन्न, वस्त्र, निवारा या 3 ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या तरी किमान त्याच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यासाठी तो जे कष्ट करत आहे, कष्ट घेत आहे त्या कष्टाला त्यांचा न्याय मिळावा यासाठी याची तरी किमान जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि सरकार जर ती सुद्धा जबाबदारी घेणार नसेल तर या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आणि म्हणून ह्या सरकारला आम्ही सांगत आहोत 10 दिवसांच्या आत आम्ही अल्टिमेटम देत आहोत 10 दिवसांचं आणि 10 दिवसांच्या आत जर सरकारने ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही, सरकार अपयशी ठरलं तर निश्चितच मुंबईभरातल्या सर्व पथविक्रेत्यांना आम्ही एकत्र आणू बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या समोर आम्ही मोठं आंदोलन करू की ज्याचे परिणाम, ज्याचे दुष्परिणाम सुद्धा त्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच असणार आहे। आणि म्हणूनच आम्ही सर्व पथविक्रेत्यांना निवेदन करत आहोत की जे कोणी पथविक्रेते रस्त्यावर असतील आणि ज्यांना कोणी महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्रास होत असेल तर निश्चितच त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा। आमचे संपर्क नंबर आमच्या पॅम्पलेटवर दिलेले आहेत। जिथे कुठे कोणाला त्रास होत असेल त्यांनी निश्चितच आमची मदत घ्यावी। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। तर एवढंच सांगते, थांबते। जय मूल्यवासी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योतिराव, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय